श्री गुरुदेव दत्त. चातुर्मासातील 35 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे, 20 दिवस श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात, काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी ज्यापैकी संस्कार म्हणजे विवाह, दक्षिणाग्रह, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत, तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा. 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढावे. या 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करावा. या 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. चातुर्मास. काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण घेतात आणि राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्ण व विष्णूंना तुळस वाहावी. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता. आता तुम्ही एक नित्यनियम करू शकता. चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे उत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते. या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा 108 वेळा दररोज जप करावा. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूप प्रभावशाली आहे. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 4 महिने दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय, 7 अध्याय आवर्जून वाचावे. 4 महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या 4 महिन्यात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. या 4 महिन्यात रोज आपल्या देवघरात तुपाचा किंवा अवश्य दिवा लावावा. या 4 महिन्यामध्ये दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे.
चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे 11 वेळा पठण करावे. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणूनच त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभफळ लवकरात लवकर प्राप्त होते. चातुर्मास प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सवाष्ण स्त्रीची नित्यनेमाने ओटी भरावी. चातुर्मासात सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करणे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते. चातुर्मासात एकच वेळा जेवण करणे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात अशक्य पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन भगवंतांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्याने आपले आरोग्य सुधारते, संपत्ती मिळते, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व प्रकारच्या पापाचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकाराचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात, भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते, आनंद आणि समृद्धीचा वाढ होते, घरात बरकत येते, आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भगवान विकसित होते. तुम्हाला जी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की मिळवा. अशाच नवनीत टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की